हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही MPSC ड्रग इन्स्पेक्टर 2025-2026 ची प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आजपासून फक्त 40 डेज राहिलेले आहेत एक्झामसाठी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे PYQ अनालिसिस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस, ज्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले हाऊ टू क्रॅक DI एक्झाम युझिंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्लस न्यू ॲडिशन. याच्यात मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कोणत्या सब्जेक्ट मधले कोणते पॉइंट्स तुम्ही रीड करायचे आहेत आणि न्यू ॲडिशन्स मधले कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात. सो विदाउट एनी फर्दर ड्यू, लेट्स गेट स्टार्टेड विथ अवर व्हिडिओ. स्टुडंट्स, one honest truth is drug inspector is not about studying everything. It is about what examiner wants to repeat. आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की कोणते क्वेश्चन्स एक्झामिनर विचारू शकतात की सगळंच्या सगळं वाचत बसायला आता आपल्याकडे वेळ राहिलेला नाहीये. सो जे काही इम्पॉर्टंट असेल, जे एक्झामर विचारू शकतात तेच क्वेश्चन्स आपण करायचे आहेत. सब्जेक्ट वाईज वेटेज जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री. फार्मास्युटिकल केमिस्ट्री विल कम फॉर 25 to 30% more weightage to the pharmaceutical chemistry. Then we have a pharmaceutics, same weightage 20 to 25. Pharmacy law 15 to 20 questions. Pharmacology 15 to 20 questions. Another most important point. Next, pharmaceutical analysis 10%. Pharmacognosy 8 to 10%. If you study chemistry, pharmacology, pharmaceutics and laws, then 80% paper is already covered. याच्यामधलं 80% तुमचा पेपर होऊन जाणार आहे जर तुम्ही हे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स रीड केले तर. नेक्स्ट आता आपण बघूया टॉपिक वाईज. फर्स्ट जर तुम्ही सिलेबस बघितला MPSC ड्रग इन्स्पेक्टरचा, मी तो व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, सो तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर फर्स्ट टॉपिक आहे फिजिओलॉजी रिलेटेड टू ब्लड. काय प्रिव्हियसली विचारलेले आहे ते आपण बघणार आहे आणि न्यू ॲडिशन्स मध्ये कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तेही आपण बघणार आहोत. मोस्ट आस्क्ड क्वेश्चन कोणते आहेत? होल ब्लड ह्युमन, IP डेफिनेशन्स काय आहेत होल ह्युमन ब्लडची, कंपोजिशन काय आहे, फंक्शन्स काय आहेत ब्लडचे, ब्लड कोॲग्युलेशन फॅक्टर, ABA-RH ब्लड ग्रुप्स. याच्यामध्ये मॅच द फॉलोइंग मोस्टली विचारतात आणि वन लाइनर सिम्पल क्वेश्चन असतात. सो ऑलरेडी आपल्या चॅनलवर पण याचे व्हिडिओज आहेत, सो यू कॅन सी दॅट व्हिडिओज अँड स्टडी. बेसिक क्वेश्चन्स असतात ब्लडवर. आता न्यू ॲडिशन्स काय झालेले आहेत? ब्लड कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, स्टोरेज, ब्लड बँक, हे स्टँडर्ड्स हे यावर्षी ऍड झालेलं आहे. तर याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विचारू शकतात? शेल्फ लाईफ ऑफ पॅक्ड RBCs काय आहेत, स्टोरेज टेम्परेचर ऑफ प्लेटलेट काय आहे आणि ब्लड बँकचं ऑपरेशनल स्टँडर्ड्स काय आहेत, हे जे न्यू क्वेश्चन्स येऊ शकतात न्यू ॲडिशन्सवर. नेक्स्ट सब्जेक्ट आपल्याकडे आहे पॅथोफिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजी मध्ये आपण सिलेबस कव्हर केलाय आपल्या चॅनलवर. रिपीटेड क्वेश्चन्स कशावर आलेले आहे? एड्स. नॉन क्युरेबल डिसीज आहे एड्स. त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे? ऑब्व्हियसली याच्यावर क्वेश्चन येणारच. हायपर सेन्सिटिव्हिटी टाईप 1 टू टाईप 4, हिपॅटायटिस B. डिरेक्ट क्वेश्चन्स येतात, काहीही फिरवून क्वेश्चन विचारले जात नाहीत. न्यू ट्रेंड सध्या काय चालू आहे? पब्लिक हेल्थ, डायग्नोस्टिक मार्कर बेस्ड क्वेश्चन्स, हे क्वेश्चन येऊ शकतात रिलेटेड टू द पॅथोफिजिओलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन आहे फार्मॅकोलॉजी. तुम्ही जर बघितलं असेल तर सगळ्याच MPSC UPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरवर हा क्वेश्चन, फार्मॅकोलॉजीचे क्वेश्चन जास्ती विचारले जातात कारण हे एक्झामिनरचा फेवरेट सब्जेक्ट आहे फार्मॅकोलॉजी. तर प्रिव्हियस इयर्सला जास्त काय विचारलेले आहेत तर अँटी हायपरटेन्सिव्ह, NSAIDs, अँटीबायोटिक्स, अँटी TB, अँटी डायबेटिक ड्रग्ज विचारलेले आहेत. आणि अजून पण सिलेबसमध्ये आहे ANS सिस्टीम आणि CVS सिस्टीम, हे दोन सिस्टमवर भरपूर क्वेश्चन्स आलेले आहेत. तर याच्यामधले पण काय क्वेश्चन्स विचारले जातात? आपल्याला करायचं आहे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे, थेरापेटिक यूज काय आहे, मेजर ADR काय आहे, बेसिक SAR काय आहे. न्यू ॲडिशन्स काय झाले फार्मॅकोलॉजी मध्ये आपण बघितलं तर
न्यू ॲडिशन झालेले आहेत ड्रग डिझाईन, कॉम्बिनेशन थेरपीज, हे तुमचे झालेले आहेत न्यू ॲडिशन्स जे यावर्षीच्या सिलेबसमध्ये घेतलेत. तर याच्यावर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काय आहे? एम ऑफ ड्रग डिझाईन, ॲडव्हान्टेज ऑफ कॉम्बिनेशन केमिस्ट्री आणि हाय थ्रूपुट स्क्रीनिंग याच्यावर यावर्षी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, कारण हे नवीन ऍड केलेलं आहे. नेक्स्ट आले आपले ड्रग इन्स्पेक्टर ड्युटीज अँड प्रोसिजर्स. हाय प्रोबॅबिलिटी आहे हे क्वेश्चन्स यायचे. याच्यावर पण आपले व्हिडिओज ऑलरेडी आलेले आहेत चॅनलवर. मोस्ट इयर PYQs काय आलेले आहेत त्याच्यावर? ड्युटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर, पॉवर ऑफ इन्स्पेक्शन अँड सीजर्स, सॅम्पलिंग प्रोसिजर्स, रोल ऑफ गव्हर्नमेंट अनालिस्ट. क्वेश्चन स्टाईल काय? स्टेटमेंट क्वेश्चन आहे, सरळ सरळ क्वेश्चन विचारले आहेत आणि असेर्शन रिझन. असं झालं तर काय करता येईल, तसं झालं तर काय करता येईल, या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. न्यू काय ऍडिशन झाले आहे? फोकस ऑन डॉक्युमेंटेशन, लीगल प्रोसिजर अँड लीगल कंप्लायन्स कसे करायचे, हे सगळे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे आपलं फार्मसी लॉ विच इज गेम चेंजर. फार्मसी लॉवर तुमचे फिक्स्ड आहेत, तुम्हाला 10 to 15 क्वेश्चन फार्मसी लॉवर विचारणारच. 10 to 15 क्वेश्चन कन्फर्म. रिपीटेड क्वेश्चन्स कोणते येऊ शकतात? ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, शेड्यूल H1X, ड्रग इन्स्पेक्टर पॉवर्स अँड ड्युटीज, मिस ब्रँडेड ड्रग्ज आणि पेनल्टीज. हे आपण ऑलरेडी घेतले फार्मसी लॉच्या रिलेटेड. आणि डोळे झाकून याच्यावर 10 to 15 क्वेश्चन येणार, सो याला ऑप्शनला ठेवू नका. फार्मसी, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिक्स आणि केमिस्ट्री, यू हॅव टू डू इट. नेक्स्ट इज फार्मास्युटिकल केमिस्ट्री. फार्मास्युटिकल केमिस्ट्री तुम्ही जर मोस्टली बघितले तर डायटायझेशन रिॲक्शन वगैरे विचारल्या जातातच. ड्रग सिंथेसिस तुमचं SAR, NSAIDs, आयसोमर्स, टॉटॉमर्स. 2 to 3 क्वेश्चन्स फॉर अँटीबायोटिक सिंथेसिस वर तुम्हाला सेपरेटली विचारले जाणार. बाकीचे तर जाऊच द्या, टाटामेरिझम, आयसोमेरिझम क्वेश्चन येतीलच, पण अँटीबायोटिक सिंथेसिस वर तर कम्प्लीट क्वेश्चन 2 ते 3 क्वेश्चन येणारच. सो डोंट स्किप फार्मास्युटिकल केमिस्ट्री. 7th वन इज फार्मास्युटिक्स विच इज अ स्कोरिंग सब्जेक्ट. फार्मास्युटिक्स इज इझी टू अंडरस्टँड आणि तुमचं स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन काय आहेत फार्मास्युटिक्स वरती? टॅबलेट डिफेक्ट्स अँड इव्हॅल्युएशन, स्टेरिलायझेशन मेथड, पॅरेंटल स्पायरोजेन्स, ICH स्टॅबिलिटी, GMP व्हॅलिडेशन. एक्झाम्पल क्वेश्चन लाईक स्टेरिलायझेशन मेथड आपण काय यूज करू शकतो ही सेन्सिटिव्ह मेथड साठी. कमेंट करा या क्वेश्चनचा आन्सर मला खालती की कोणती स्टेरिलायझेशन मेथड आपण यूज करतो फॉर अ हीट सेन्सिटिव्ह प्रोडक्ट्स. नेक्स्ट इज GMP, GLP अँड WHO. हे मी तुम्हाला टॉपिक वाईज का असं दिलंय, कारण हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि यातले हे टॉपिक तुम्हाला वाचायचेच आहेत. वी हॅव ओनली 40 days. आजपासून फक्त 40 दिवस आपल्या हातात आहेत. सो सगळा सिलेबस आता तुम्ही कव्हर करू शकत नाही. बिकॉज ऑफ n number of reasons you have not studied till date, still you can crack the exam. Objective of GMP, documentation importance, QA versus QC. न्यू हायलाइट्स काय दिलेले आहेत या वर्षीच्या? WHO सर्टिफिकेशन. एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे पर्पज ऑफ WHO, हु इश्यूज WHO GMP. आणि सध्या ट्रेंड काय चालू आहे तर इंडियन ड्रग कसं रिलेट करतं ग्लोबल मार्केटशी. सो या रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. नेक्स्ट आपल्याला कॉस्मॅटिक्स रूल 2020 आणि मेडिकल डिव्हायसेस रूल 2015 अजिबात स्किप करायचं नाहीये. न्यू लॉज आले म्हणजे न्यू क्वेश्चन्स येणारच, कारण सिलेबस मॉडिफाय होऊन आलाय म्हणजे ऍडिशनल काही क्वेश्चन्स येणारच आहेत. हाय प्रोबॅबिलिटीज, कॉस्मॅटिक रूल 2020, लेबलिंग रेग्युलेशन्स, मेडिकल डिव्हायसेस रूल 2017, क्लासिफिकेशन अँड अथॉरिटी. नेक्स्ट टॉपिक इज हॉट करंट ओरिएंटेड टॉपिक्स. करंट जे असणार त्याच्या रिलेटेड पण टॉपिक्स येणार. न्यूली एम्फसाइज एरियाज कोणते आहेत तर न्यूट्रास्युटिकल्स, इरिटेशन ड्रग कॉम्बिनेशन, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स, ADR अँड फार्माकोव्हिजिलन्स, इंडियन फार्माकोपिया कमिशन. हे न्यू सध्या काय चाललंय मार्केटमध्ये, तुम्हाला अप टू डेट आहात का तुम्ही त्या टॉपिक रिलेटेड?
म्हणून हे क्वेश्चन येऊ शकतात. सो यू हॅव टू गो थ्रू दिस टॉपिक. फायनल क्रॅकिंग स्ट्रॅटर्जी काय आहे? आता 40 दिवस राहिलेले आहेत फक्त आपल्याकडे. तर फायनल तुमची काय स्ट्रॅटर्जी असणार आहे? फर्स्ट, आता सगळा सिलेबस हातात घेऊन बसल्यानंतर कव्हर होणार नाहीये. 40 डेज मध्ये तुम्ही जेवढा वास्ट सिलेबस त्यांनी दिलेला आहे तो कव्हर होऊ शकत नाही. दिस इज द फॅक्ट. तर तुम्ही कशापासून स्टार्टिंग करायचे आहे? तर फर्स्ट स्टार्ट विथ द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आपल्या चॅनलवर पण येत आहेत आणि जर तुम्हाला अजून कोणते हवे असतील तर मला कमेंट करा, मी तेही बनवेन. आयडेंटिफाय रिपीटेड टॉपिक्स. रिपीटेटिव्हली कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत? स्टरलायझेशनवर आले आहेत, फार्माकोपियावर आलेले आहेत, पुन्हा तुमचं फार्माकोलॉजीवर रिपीटेड क्वेश्चन्स आलेले आहेत. तर फाइंड आउट करा दॅट रिपीटेड क्वेश्चन. मी ऑलरेडी सांगितले आहेत तुम्हाला. सो यू नो, डोंट नीड टू फाइंड आउट. हे जे 10 टॉपिक मी दिलेले आहेत तेही तुम्ही जर व्यवस्थित केले तर यू विल क्रॅक दी एक्झाम. नेक्स्ट इज रीड लॉ विथ द प्रोसिजर्स. फोकस मोर ऑन न्यू ॲडिशन्स. कारण तुमचं जे असणार आहे 30% न्यू क्वेश्चन्स येणारच. मिनिमम 30% you will receive new questions. Practice MCQs daily. 40 days आहे स्टुडंट फक्त. सो यू हॅव टू प्रॅक्टिस MCQs every day. तर स्टुडंट, दिस इज ऑल. If this video helped you, like, comment DI ready, subscribe for previous year questions based revision series. Thank you students. See you in the next class. Comment me below which topic you want or which questions you want. Bye bye. Take care. Study hard.